सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग। आता निघतोय मुंबईला। सकाळचे 6:30 झालेत। उन्हाच्या आधी मुंबईला पोहोचायचं आहे। गावी आलो की गावावरून जायची इच्छा होत नाही, असं वाटतं अजून काही दिवस राहावं, पण काय जाणं गरजेचं आहे। मुंबईला पण काही कामं आहेत, त्यामुळे निघावं लागेल। तरी बरेच दिवस राहिलो। ही शाळा, या शाळेत 4थी ते 7वी पर्यंत शिक्षण झालंय। आणि हा आमच्या बाईक। आणि हा भाऊ जाड्या ढोल्या, बाईकचं वजन वाढवायला। ही गावची पूर्ण प्राथमिक शाळा। या शाळेमध्ये शिक्षण झालंय। आता काही वर्षापूर्वी व्यवस्थित बांधले। आणि हे बाजूलाच हनुमान मंदिर। आणि हे शाळेचं सभामंडप। इथे मनाचे श्लोक वगैरे सगळं व्हायचं सकाळी आल्यावरती। पाऊस पडला म्हणून नांगरणी पण करून ठेवल्या। चोंडे नांगरून ठेवलेत, पण आता कंटिन्यू 4-5 दिवस पाऊस पडतोय, त्यामुळे हे चोंडे नांगरून वगैरे ठेवलेले आहेत। गावच्या ठिकाणी पण प्लॅस्टिकच्या बाटल्यांचं व्यवस्थित विल्हेवाट लागावी यासाठी चांगलं नियोजन केलं आहे। ग्रामपंचायतीने एक बॉक्स बनवला आहे, ज्यामध्ये नको असलेल्या बाटल्या आणून टाकायच्या, जेणेकरून इकडे तिकडे पडून त्यामुळे प्लॅस्टिक वाढणार नाही आजूबाजूच्या परिसरात। हे एक नियोजन गावच्या ठिकाणी छान आहे। हा बघा, हा फणस, ह्याच्यावरती बरेच फणस येतात, पण सगळे बरकी आहेत, त्यामुळे कोण काढत नाही। आज 2 बाईक आहेत, ज्यांच्यावरून आम्ही जाणार आहोत। अजून 2 जण आले नाहीत, त्यामुळे त्यांची वाट बघतोय। आणि त्यातला हा एक ढोल्या झोपलाय, कंटाळला बसून बसून। शेवटी बोलला थोडा आराम करतो। चला, गणपती बाप्पा मोरया। बंद केली गाडी। अरे हो, ए विलास दादा,
अलकाई माते की जय. तर पुढच्याकडे नाही त्याला दे. त्याला गरज आहे. हा पिकलाय. अरे काय नाही पिकलाय तो, पण ते पडलेले नेतात उचलून सकाळ सकाळ. कोण नाही कोण येतो आणि घेऊन जातो. वरती बा आबाळ बघ वर. हॉर्न बघ, हॉर्न लय भारी वाजतोय आता. इथं आलो तो कुड्याच्या फुलांना. हे बघ धावले तोडून टाकलेत बघ. इकडं इकडं खाली होतं तिकडं वर गेलो होतो. नाही कुठं, हा सांगेल तेव्हा ना. हा तिथल्या आंब्या वरच्या आंब्यावर घेऊन गेला होता. सकाळ सकाळ मस्त गारवा आहे, पाऊस पडलाय म्हणून. फक्त सूर्य उगवला संपला, गरमी चालू. गिरमणी फाटा चला. असं काय मध्ये मध्ये बंद होतं का काय? पैशाट्रो पडले, पेट्रोल वाचवत आहेत. अरे नाही कंट्रोल झाली की जाऊ दे खाली. अरे काय माणसं आहेत. कांदोशी फाटा. काम चालू आहे ना पुलाचं. सावधान. पूल बनवला काय पण जाण्यासारखा. स्लॅब टाकलाय. एसटी जाते या एवढ्या चिखलात ना. एसटीचे टायर दिसत आहेत गेले ती. अरे पावसाळ्याचा हाच प्रॉब्लेम आहे. आता नदीत ना काढलाय रस्ता. पाऊस पडल्याच्या नंतर या चिखलात ह्याला थंडीला बघ खडी टाकली गाडी फसू नये म्हणून. समजला. खडी नसेल ना तर टायर फसतो. हा स्लिप मारणार. लाल माती चिकट माती ना. रस्ता बनवलाय बघ असा. डायरेक्ट तसा द्यायचा तर असा हा फुल टर्न मारून. ठीक आहे, एसटीच्या हिशोबाने बनवलाय. पाणी बघ, हा बघ पाणी.
हा बा हे बा इथं फसायचे चान्सेस होते. हे पाणी तुंबलंय ना हा इथं इथं. पण एस टीचं काय एवढे माती सुकी होती म्हणून ते पाणी तेवढं सोकलं. आणि नदीत आहे ना तर खालून झिरापतो पाणी. पूल तर बराच झाला आहे. स्लॅब झालाय टाकून. पावसाळ्याच्या आधी चालू होईल नदीला पाणी यायच्या आधी. सर्व तयार झाला आहे पूर्ण ब्रिज. हा मशीन मिक्सरच लावलाय. त्या साईडला इथपर्यंत हा रोड बनवला की झाला का? मग मिक्सरच लावलाय. सर्व ब्रिज बनवतात ना एक एक करून. हो मला वाटतं हायवे बनवणारच वाटतं. हायवेच बनणार आहे महाबळेश्वरला जायला. आहे ना म्हणून काम चालू आहे ब्रिज. हा हायवे बनेल वाटतं. हायवे म्हणजे मोठा हायवे नाही बनणार पण गाड्या जातील असं बनवणार आहेत ना. तो घाट फोडणार होते ना. नाहीतर एवढं काम केलं असतील का? ते तर नाही. ते सगळे ब्रिज जुने होते ना रे. ते तर करणंच आहे. नदीच्या पाण्याचा फोर्स जास्त असतो. जास्त वर्ष टिकत नाहीत ते. खालून त्यांचा बेस हे होतो कमकुवत होतो. कारण पाणी वरून डोंगरातून पाणी येतं स्पीडमध्ये येतं ना रे. लाकडं बिकडे येतात. आणि जुने ब्रिज झाले की त्यांना बनवायचेच आहेत. जेवढं लवकर होईल तेवढं उन्हाच्या आधी पोचलं पाहिजे. चला चला. काय झालं मध्ये? अरे गाडी स्लो का केली? दाखवायचं मी पुढे आलं तुमच्या हरवलं तुम्हाला. हा. आता चला पुढे ते. अरे त्याला वाटलं हवा कमी आहे ना टायर मध्ये तर मागेच राहिले. चिखल बघ कसा आलाय रस्त्यावर. पाण्यातून पाणी त्याच्यावरती पडलं तर स्लिप होईल बाईक चिखलात. लोकांनी पण कसं कंपाऊंड टाकून काय काय केलंय. रस्ता बनवला आहे का बाग बीग बनवत असतील. रस्त्याच्या बाजूची जागा लोक आजकाल हे करतायत. काय ना काहीतरी काजू आंबे किंवा घरं बांधतात. हा आंबा वाढलाय बघ पिकलेला. हा बघ मोहाने गोपाळवाडी. सध्या क्लायमेट थंड असल्यामुळे बाईक राईड करायला जरा बरं वाटतंय. गरमी चालू झाली ऊन पडलं की चालवायची इच्छा नाही होणार. स्पीड ब्रेकर कळत नाहीत ते. छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत. गो स्लो. वा 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 वा. इकडे बघ कसं रोड साईडला पट्टे मारलेत. रेषा मारल्या. हा असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून पावसातून हायवेला गाडी धुक्यातून असं दिसलं पाहिजे व्यवस्थित रस्त्याची बॉर्डर. हे रस्त्यावर थोडी खडी आहे. ती थोडी अजून क्लीन झाली ना बाईक वगैरे स्लिप नाही होणार.
छान केलंय. असे वाईट पट्टे मारले ना रोड साईडला दोन्ही बाजूला, चालवणाऱ्याला पण थोडा अंदाज येतो रस्त्याचा, रात्रीचं किंवा धुक्यातून पावसातून. रिटर्न जर्नी चालू झाली आहे आता. गेल्यावरती पुन्हा काम वगैरे सगळं जैसे ते. पाच सहा दिवस मस्त आराम भेटला. आता पुन्हा तेच काम वगैरे, कंटाळा येणार. हिरवगार जरा हिरवळ दिसली की मस्त वाटतं. मुंबईची रिक्षा वाटतं ही, पनवेल शहर. हो हो, पनवेल शहर, मुंबईची रिक्षा. नदीमध्ये नेहमी पाणी असतं. पहिले रस्ते खूप छोटे होते, मस्त मोठे रस्ते झाले. पहिले 2 गाडी क्रॉस होताना 1 गाडीला थांबावं लागायचं. आता इतके रस्ते मोठे बनवलेत की दोन्ही गाड्या इझिली क्रॉस होतात. टाफुल्टन. एवढा आमच्या गाडीचा प्रॉब्लेम आहे म्हणून आता राहण्याची तुला बरोबर दाखवलं. हक्करबाजी आहेत, हक्करबाजी दोघं पण. माणसात न उठे नुसतं पळत 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 जातील पुढे. हा बघ का कुत्रा बघ. चाफ्याची फुलं पडलेत रस्त्यावर. आठ वाजले. उडवशी, टोकवाडी. आपली लालपरी आलेली आहे. एसटी महामंडळ आस्थान. सकाळ सकाळ पाणी मिळत आहेत. सार्वजनिक नळ. उडवशी, खेंडवाडी.
बघ त्या अक्कर माशाला ऊत आला बघ, गेला बघ. वाऱ्याने फांद्या तुटल्यात, वारा पाऊस आला त्यामुळे. गावच्या लोकांनी तोडून साईडला टाकलेत रस्त्याच्या बाजूला. हे कालकाई मंदिर. अजून एक छोटंसं पुढे लागेल भरणा नाकाच्या अगोदर, आणि नंतर मग मेन रोडला लागल्यावर ते हायवेला एक मोठं मंदिर आहे कालकाई देवी. भरणानाक्याच्या जरा जवळपास आलोय. आता थोड्या वेळात भरणानाक्यावर पोचू. मध्ये मध्ये खड्डे का करून हे करून ठेवले काय माहिती, कटिंग करून रोडमध्ये. हिरवे हिरवे प्रायव्हेट बस. हा कोकण रेल्वेचा पूल. हे दोन बैल मध्ये मध्ये त्यांना ऊत येत आला की पळवतात. पुढे जाते बघ, व्हाईट कलर. हे बघ, त्या नद्या हळूहळू भरलेल्या दिसतील. मागून वेगनार जाते, तिची हाईट जास्त आहे. अरे ते वॅगनार आहे ती बॉक्स टाईप आहे. ती का ह्याच्यामध्ये येते, XUV मध्ये येते. एकदम बचकुंडी वाटते. हाईट कमी आहे गाडीला, हाईट कमी आहे. आलो भरणा नाक्यावर आलो. हे कालकाई देवीचं मंदिर राईट साईडला. आणि हा मेन गोवा हायवेचा ब्रिज जो आता हल्ली झालाय, मुंबई गोवा हायवेचा ब्रिज. हे भरणा नाका. इथून राईट मारलं की आपली झाली मुंबईची जर्नी स्टार्ट. ब्रिजच्या बाजूला मस्त सुंदर सुंदर रायगडाचे पेंटिंग केलेली आहे. आणि हे आम्ही आलो आता गोवा हायवेवर. काय गाडी आवडत केली,
चिखल चिखल ओढून बेंची गाडीची लवडे लागते. हा गोवा हायवे सब सुरू झाला. हे कालकाई मंदिर, मेन कालकाई मंदिर आता हे रे तो हायवे मेन हायवेला आहे ते मधून मधून. हवा कमी असल्यामुळे हवा भरायला थांबलो जिओच्या पेट्रोल पंपवर. हा बसते पंक्चर वाटतं टायर. खूप कमी कमी होती हवा. भरत राहा तू. सोड. हा ओके. मागे 35 फ्लॅट टायर करून टाका. 35. 35. हा मागे बरोबर आहे मला वाटतं हवा. तरी पण बघ. अजून मागे. अरे पेट्रोल भरलात काय? किती भरलात? अरे लाज वाटली पाहिजे. 300 रुपयाचा गावावरून निघताना पेट्रोल भरता तुम्ही. हा 300 रुपयाचा पेट्रोल भरता गावावरून निघताना. लाज वाटलं पाहिजे रे. हा 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 तू केला वा भरलीस ना? धरून ठेव ना. हा जास्त आहे. बरोबर आहे. हा काढ. धन्यवाद. मंडळ आपल्याला भारी आहे. आमची पण हवा भरा. लाव 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 त्याला लाव. पाईप लाव. 28 आहे. 28 कर. 35 कुठे टाकतोस? 30 कर. 30 परफेक्ट. जिओच्या पंपावरती फॅसिलिटी हवा भरायची. बाकी पंपावर गेला तर हवाच नसते. बंद असतो. काय जास्त आहे? हा मग बरोबर आहे. 44 आहे. ए लाव रे. हवा कमी कर. एवढी हवा कोण भरतो काय? 44 मग कोणी भरली? अरे पागल आहे का? एवढ्या टायर मध्ये हवा भरतात का? 45च्या वर होती. कुठला पुढचा? अरे बाबा मग ह्याच्यात पण थोडी जास्त भरून घ्यावी. कारण रनिंग मध्ये कमी ना होत तशी. रनिंग मध्ये ना तर ऑटोमॅटिक होईल. आवाज देईल. हा पुढे घे. बाईक पुढे घे. बाईक पुढे घे. हा बस बस बस. बस बस. मागे घे. मागे घे. मागे घे. मागे घे ना. ए मागे घे ना. ए सतीश येड्याचा बाजार आहे सगळा. हा गोवा हायवे बघा. बर्नावरून थोडं पुढे आल्यावर ते जिओचा पंप आहे. बऱ्याच फॅसिलिटी आहे तिथे. जिओचं मला वाटतं हे चार्जिंग स्टेशन पण आहे वाटतं साईडला. चार्जिंग स्टेशन आहे की गॅसचं स्टेशन आहे. चला निघूया. झाली हवा भरून. चला आता कशेडी रिटर्न मध्ये कशेडी घाट लागेल. रिटर्न जर्नी चालू झाली आहे. आणि आता रिटर्न मध्ये आपल्याला कशेडी घाटातूनच जायचं आहे. आता कशेडी घाट स्टार्ट होतो.
दोन्ही लाईन चालू आहेत. येण्या जाण्यासाठी दोन्ही पण एकच बोगद्यातून चालू आहे. खूप टाईम असतो कशेडी बोगद्यातून जाताना. बराच वेळ आपला वाचतो या बोगद्यातून गेल्यावरती. आणि बरं झालं दोन्ही साईड चालू केल्यात एकाच बोगद्यातून, जाण्यासाठी पण आणि येण्यासाठी पण. त्यासाठी तुम्हाला घाट चढायची गरज नाही. गणपतीमध्ये कसं केलं होतं, एक लेन फक्त चालू केली होती जाण्यासाठी किंवा येण्यासाठी. तर आता दोन्ही लेन चालू आहेत, जायची यायची एकाच बोगद्यातून. आणि बाजूच्या बोगद्याचं काम चालू आहे, ते पण लवकर पूर्ण झालं तर एक बोगदा जाण्यासाठी आणि एक बोगदा येण्यासाठी असं होईल. अरे रिक्षा चालवतोय, एवढा स्लो चालवतोय आणि ते पण कशेडी बोगद्यामध्ये. घाट चढायचा आणि उतरायचा त्रास वाचतो. वा 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 वा, लाईट चालू झाल्या, बरं झालं. खूप काळोख होता. अरे बंद झालं बंद झालं बंद झालं. लाईट चालू नाही, जनरेटरवर चालू आहेत की काय. चला बोगदा संपला. पाच मिनिटं पण नाही लागत बोगदा क्रॉस करायला. दवा झाला भेंडी कसा चालवतो. ऍक्च्युली या बोगद्यातून सध्या तरी हेवी गाड्यांना अलाउड नाही केलं पाहिजे. जेव्हा दोन्ही बोगदे चालू होतील तेव्हा ठीक आहे. टेम्पररी रस्ता आहे, ॲक्च्युअल रस्ता खालून आहे. सध्या टेम्पररी रस्ता चालू केला आहे. पोलीसवाले त्यांना सांगतात की वरून जा, खालून जाऊ नको, घाट चढून जा. हा हो. कार आणि छोट्या गाड्या आणि कारवाले त्यांनाच खालून आला वर. बाकीच्या सगळ्यांना वरून. मुंबईला चाललेली मंडळी बाईकवरून. टायरचे हवा वाटतं परत कमी झाले. टायरचा प्रॉब्लेम आहे, टायर चेंज करावं लागणार.
इथं थांबलेत बघ, त्यांना काय रोग भरला. अरे हो, जीव जातोय तुमचा 100 ने 90च्या 100च्या वरती पळून. हा मरतायत जातायत, एवढ्या स्पीडने गाडी पळवतात काय? मरतील, जीव घालवतील नुसते 100च्या वरती पळून. 300 रुपयाचा पेट्रोल टाकलाय आणि 100च्या स्पीड, हा, आणि 100च्या स्पीडला गाडी पळवत आहेत. हा कुठपर्यंत पुरायचा 300 रुपयाचा पेट्रोल 100च्या स्पीडने चालवल्यावर? 100 पण नाही, 100च्या वरती पळवत आहेत. आता घाटात आहे, थोडासा घाट आहे तो उतरला की इथून 22 किलोमीटर महाड. लागते अजून झालं नाही ना. पण मस्त आहे, क्लायमेट थंड आहे. सूर्याचं आगमन तर झालेलं आहे, पण आभाळ असल्यामुळे ऊन येत नाही. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे, कारण आमच्याकडे काय प्लॅस्टिक वगैरे पॅक करायला काही प्लॅस्टिक वगैरे नाही आहे. चला पोलादपूरला पोहोचलो. लेफ्ट पोलादपूर, महाबळेश्वर, महाड, सरळ महाड, माणगाव, पनवेल स्टेट. आणि लेफ्टने गेलं तर पोलादपूर एस टी स्टँड आणि महाबळेश्वर. लेफ्ट मारून राईट मारला की डायरेक्ट महाबळेश्वर. हे सेम पुण्याला जसं आहेत ना रस्त्यांचं, तसंच सेम बनवलंय. माणसात नव्हत्यानं इथे येऊन थांबला तोय. हा 2 चहा द्या का 2 चहा द्या. मी म्हणलो कुठं थांबलात का माहित, कुठं थांबलात का माहिती. ना काय रोग येतो काय रे तुम्हाला? हा 100च्या वरती गाड्या पळवायला. हा जरा माणसात गाडी चालव ना. 300 रुपयाचा पेट्रोल टाकतोस, हा, आणि 100च्या स्पीडला गाडी चालवतोस. लाज वाटते काय? हा 3000चा पेट्रोल टाकशील ना, तेव्हा 100च्या वरती गाडी चालव. 300 रुपयाचा पेट्रोल टाकून 100च्या स्पीडला गाडी. हा अरे पुरायचा कुठपर्यंत? माणगाव पर्यंत काय? माणगाव पर्यंत. चाय द्या, चाय द्या, चाय द्या. चाय पियाला तुम्ही? मग चाय नाश्ता करायचा. अरे हवा गेली टायरची. हा पंक्चर ना, टायरच गेलाय तो. चीर गेले बघ किनाऱ्याला. मग किनाऱ्याला पार चीर गेली. हा मग तर हवा कमी झाली आणि तुम्हाला रोग भरलाय. भले 100च्या वर पालवताय.
20 किलोमीटर पर्यंत आहे अंतर. महाडमधून रस्ता खूप छान बनवतो. काही काही खड्डे नाही किंवा काही नाही. एका लेनमध्ये एका प्रॉपर स्पीडमध्ये गाडी चालू शकते. प्रॉपर सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले. हे आहे महाड. एक साईडला महाड एस.टी. डेपो. पण आपण ब्रिजवरून चाललो आहे त्यामुळे असं कळून येत नाही. आणि हा आहे महाडचा CNG पंप, जो आता हल्ली नवीन झाला आहे. स्टेशनला जातो त्याच रस्त्याला आहे. म्हणून हा ब्रिजच्या खालून जर गॅस भरायचा असेल तर या ब्रिजच्या खालून या आणि राईट मारा मुंबईवरून येताना. आणि गावावरून येत असाल तर हा ब्रिज चढू नका, याच्या खालून लेफ्ट मारा. एस.टी. डेपोला जातो त्या रोडलाच त्याला आहे. हाताला लेणी आहेत. संदर्भ आहे लेणी. पांडव त्या डोंगराच्या आतमध्ये सुंदर अशा लेणी आहेत. चहा नाश्त्याला थांबूया, कारण घरातून निघताना लवकर निघालो त्यामुळे काय खाता आलं नाही आहे. तर थोडा चहा घेऊन निघालो आहे. आता पुढे चहा नाश्ता करून ते दोघे जण तर बैल पुढे गेलेत, त्यांना बघायला लागेल. त्यांना मोकळा रस्ता भेटल्यावर गेले स्पीड 100च्या वरती जातो. आता पण ते पुढेच गेले. बघूया कुठे थांबले. नाही 2 पॉईंट निघाले. वडापाववर ताव मारला तो लगेच आलं नाही तर का रे काल्या डोकऱ्या. आपण गाडी चालव ना त्याला. नाही तो नाही, तो दाड्या गाडी नाही चालवत. चल झाले, मोबाईलमध्ये घुसले. चाग्या हा चस इंदापूरच्या म्हणजे मुंबई साईडला जाताना इंदापूरच्या पुढे सगळं कामच सुरू आहे. जसं पाहिजे तसं स्पीड नाही आहे, जेणेकरून पावसाळ्यात तर चालूच आहे म्हणा, तर त्याच्या आधी होईल असं नाही वाटत. ते आता असं सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवून ठेवले, म्हणजे ओव्हरब्रिज बनवायचे बाकी आहे बरेच. नाही रे, कोलाड आला. अरे कोलाड आला, कोलाड. ट्रेन थांबले ना इकडे लगेजवाली. रोहा जाय गाडीला ना. हा, कोलाड वरून लेफ्ट मारला की रोहा. असे रस्ते आहेत.
ही धूळ माती हे तुम्हाला इंदापूर मुंबईवरून येताना इंदापूरपर्यंत भेटेल आणि इंदापूरपासून निघालात तर मुंबईपर्यंत भेटेल. मधल्या ज्या पट्ट्यामध्ये आहे ना हे धूळ डायव्हर्जन माती हे सगळं बघायला भेटेल. ब्लॉक्सचे रोड कारण कामं चालू आहेत आणि स्पीड पण कामांचा खूप स्लो आहे. सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रोड बनत आहे फटाफट पण जे ओव्हरब्रिज बनवायला लागणार आहेत त्यांना बरा वेळ लागतो कारण ते काय इतकं दिसून येत नाही आहे फटाफट काम चालू आहे म्हणून. बघ ना एकदम सरळ जातो आणि कडमड. मग मागे आहे तर वाटतं स्वतःच्या आईला बसवलंय आणि चालवतोय असा. हा आला कोलाड बाजारपेठ. इथून लेफ्ट मारला की अलिबाग रोहा. इथून कोलाडवरून अलिबाग आहे 67 किलोमीटर आणि रोहा आहे 11 किलोमीटर आणि मुरुडला जातं 56 किलोमीटर. एका तासात पोचतो माणूस इथं. आरामात 1 तास पकडून चाल अलिबागला. अलिबागला एका तासात पोचतो. 560च्या स्पीडने चालवली तरी पोचते. सिमेंट वगैरे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाल्यामुळे चांगलं झालं आहे. आधीमध्ये आहे वर खाली कसं काम चालू आहे. इथपर्यंत सिमेंटचं आहे तिथून परत डांबरीकरण आहे. तर आंध्री रोड कमी पाहायला मिळते. टॉप आहे घाटाचा. आता नौकार आहे. ड्रायव्हर जर आहे त्या स्लोपला असाल तर गाडी थोडं कंट्रोलमध्ये ठेवा कारण हा लगेच डायव्हर्जन देतो आहे. टॉपवरून खाली येताना स्पीड जास्त असेल तर कंट्रोल जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. काम चालू आहे रस्त्याचं. मध्ये पॅच बनवलेत सिमेंटचे.
साईड बनवलं, एक साईड चालू आहे, एक साईड बनवलं, एक साईड चालू आहे असं. भावाच्या साडूच्या हॉटेलला थांबलो आहे. नायराच्या पेट्रोल पंपच्या बाजूला. कंपनीमध्ये खूप फरक आहे. कुठल्या कंपनीची ट्यूब आणि ही माझी व्हाईट शर्टवाले त्यांचे साडू. हॅलो, गावावरून आलेला भाकरा पिठला. हा माझ्याकडे जेवतोय. तुम्ही कोणी वाटलं माझे काय पिठला करपवला आणि आकल माशीन. हा दुकान काय होतं? हा तो आकल माशीन. ए बाय बस 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 मम्मी बस. तुम्ही महाडला पोहोचलात का एवढं लवकर? बघत म्हणून आलं. काय कंडिशन आहे त्यांच्या पाण्यात फसवे निघते. तुमच्याकडे तटकर आहे ना? तटकर आहे ना? गीते गीते एकच लाईन आहे. गीते आहे ना? आनंद गीते. हे चहा घेणार आहे. थोडी थोडी घ्या. ठीक आहे, थोडी जास्त नको, थोडी थोडी द्या. अर्धा अर्धा कप दिला तरी चालेल. एकदम हलकी हलकी. हे काय पेट पप्पूच आहे पूजा ना? झाली भाकरी खाऊन. हे पप्पूच आहे ना रे? इथे ठेव. अरे कासा रेड्यासारखा का बसतोस रे बाबा? पूर्ण गाडी हलवून टाकतोस तू बसताना. थांब रे. आता इकडून कशी जाणार ते लोक? सरळ इकडून सरळ जाणार. आले. आता हे इथून जाणार ह्याला दिव्याला. काय आलं? एक भेट आहे ती बॅगेत जागा नसल्यामुळे त्याच्या बॅगेत दिल्या. ती घ्यायची आहे आणि मग निघायचं आहे. आता हे इथून चाललं आहे दिव्याला. त्यातला चालवणारा सतीश दिव्यावरून बस पकडून बोरवलीला येणार. मग आपला सॉरी मीरा रोडला येणार आणि आम्ही डायरेक्ट इकडून बोरवली साईडला. काय आलं? चला चलो बाय बाय. जावा सांभाळून जावा. धन्यवाद. भेटूया भेटूया लवकरच भेटू. चला सतीश भाई बाय बाय. धन्यवाद. हॅपी जर्नी. सावकाश जा, सांभाळून जा आणि लवकर घरी पोहोचा. हॉर्न वाजवा, हॉर्न वाजवत जावा. हॉर्न तुमचा वाजत नाही. हा मस्त खाऊन पिऊन येणार तो. दीपक सोय कर त्याची आज रात्री. बघ काय भेटेल ते. हा बस. हा ठेव मांडीवर घे. मांडीवर घेऊन बस. चला चला बाय बाय मंडळी. हा पाठवतो पाठवतो. चल बाय बाय. चला फायनली ते लोक इथून दिव्याला जातील सरळ आणि आम्ही मुंबई. हा ब्रिज खालून स्टेट आहे ठाणे कल्याण दिवा स्टेट आणि लेफ्ट आहे मुंबई.
फायनली लागलो रस्त्याला. आता डायरेक्ट घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. आता इथून आहे राईट टर्न जोगेश्वरी पवई लिंक रोड. इथून जायचं आपल्याला पवईला. दादा दादा मध्ये पडलं आहे. हा राईट टर्न मारला पवईला. इथून स्ट्रेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जोगेश्वरी.